ममता बॅनर्जींची सत्ता जाऊ शकते तर एका आमदाराला तुम्ही का घाबरत आहात? वरून ईश्वरपूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सभेत पडळकर यांची जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र। सांगलीच्या उरून ईश्वरपूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली। या निमित्ताने जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ईश्वरपूरमध्ये आयोजित सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर तोफ डागली। आपण सर्वांनी धनगर आरक्षण मिळवण्यासाठी जी काही राजकीय ताकद लावावी लागेल ते लावू, त्यासाठी आधी एकत्रित येऊ असं पडळकर यांनी म्हटलेलं आहे। तसेच शेरोशायरीतून आमदार गोपीचंद पडळकर यांनी ईश्वरपूरमध्ये विरोधकांना इशारा दिलेला आहे। ममता बॅनर्जींची सत्ता जाऊ शकते तर एका आमदाराला तुम्ही का घाबरत आहात असं म्हणत त्यांना ज्यांना ज्यांना सत्तेचा माज आहे त्यांचा माज जिरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पडळकर यांनी जयंत पाटील यांना आपल्या भाषणातून दिला आहे। इस्लामपूरचे ईश्वरपूर नाव झाल्यानंतर ही पहिली अहिल्यादेवींची जयंती आहे। हे नाव बदललेल्यानं अनेक जणांना वाईट वाटलं आहे। अहिल्यादेवींची जयंती साजरी कधी व्हायची हे आत्तापर्यंत काही जणांना कळायचे नाही। आम्ही आता अहिल्यादेवीचे स्मारक आणि पुतळा ईश्वरपूरमध्ये उभं करून दाखवू। जे आता अहिल्यादेवीचे स्मारक करू म्हणतायत ते आतापर्यंत झोपले होते का, असा सवाल पडळकर यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केला आहे। विनंती आहे, चिमन भाऊंच्या नेतृत्वामध्ये ही आज आपली सगळ्या जयंतीचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये होतोय आणि मला वाटतंय आजची जयंती ही क्रांतीची ठिणगी पडलेली असेल, क्रांतीची ठिणगी पडलेली असेल। ज्यांना ज्यांना सत्तेचा माज आहे तो माज या जयंतीच्या नंतर जिरल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा, हे वाक्य लिहून ठेवा। आणि शेवटी काय आहे, शेवटी आपल्याला राजकारणच करायचं असते। लोक म्हणते जयंतीचा कार्यक्रम आहे राजकारण, मग काय काय गोट्या खेळता का, काय करता, काय करणार तुम्ही? अरे अहिल्यादेवी महाराणी होत्या, मग तुम्ही तसं काहीतरी करा ना। सुभेदार मल्हारराव सुभेदार होते, महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, मग तुम्ही काय करताय? घोषणा देता का नुसत्या? काय उपयोग नाही। ही बिंडोक लोक आहेत, राजकारणाचा यांना उपयोग नीट करता आला नाही। मी एक उदाहरण तुम्हाला देणार आहे। ही देवाच्या विरोधातली लोक आहेत, आपण देवाला मानणारी लोक आहोत। तीर्थक्षेत्र ब राज्य सरकार मंजुरी देतं आणि प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपये देतं। इथले मंत्री असताना 3 सप्टेंबर 2011ला श्री सीतादेवी मंदिर शिरटे एका मंदिराला तीर्थक्षेत्र ब चा दर्जा दिलाय, 1 रुपयाचा निधी दिला नाही। आपले सगळे वाघ व्यासपीठावरती बसले, त्यांनी आपलं सरकार आल्याच्या नंतर काळंबा देवी देवस्थान, जिनेश्वर मंदिर समडोली, मरळनाथ मंदिर मरळनाथपूर, हनुमान मंदिर तुंग आणि सीतादेवी मंदिर यांना सगळ्यांना 5-5 आणि 24 कोटी रुपयाचा निधी दिलाय। म्हणजे आम्ही जे काही विषय मांडतो ते विषय आम्ही मुद्द्याला धरून मांडतो। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।